जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा प्रकृती पुरुष नाम. समास 5वा अजपा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. 21,600 जपा नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही. श्रीराम समर्थ. बघा, दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि समास 5वा अजपा निरूपण नाम. आता जपा अजपा आपल्याला हे माहीत पाहिजे की दररोज आपण 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास आतमध्ये घेतो आणि सोडतो. लक्षात घ्या, दररोज आपण 21,600 वेळा श्वास आतमध्ये घेतो, बाहेर सोडतो. त्या प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण झालं पाहिजे, त्याला अजपा म्हणतात. लक्षात घ्या, त्या प्रत्येक श्वासाबरोबर परमेश्वराचं नाम आपल्या मुखामध्ये, आपल्या अंतरामध्ये आलं पाहिजे. त्यावेळेस ते काय घडतं? अजपा. म्हणजे लक्षात घ्या, जपा अजपा. श्वासोश्वास एक क्षण जरी नाही घेतला तरी आपल्याला माहीत आहे की आपलं कशात रूपांतर होतो. लगेच माणसं काय म्हणतात? तो मृत्यू झाला. म्हणजे हे कंटिन्यू चालू आहे ना, जपा अजपा. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, त्या परमेश्वरानं या सृष्टीची निर्मिती अशी केली आहे ना. बाहेरची जशी सृष्टी आहे तशी ही सृष्टी आहे ना, देहरूपी जी सृष्टी आहे तिची पण निर्मिती तशीच केली आहे ना. 21,600 वेळा आपण श्वास घेतो आणि सोडतो. विश्वास नसेल तर मोजून बघा. समर्थ म्हटले, शक्य आहे का हो मोजणं? एवढं मोजलं तरी किती भरणार आहे? 21,600. याच्या वेगळं काय भरणार नाही. म्हणजे निरंतर आपण काय करतोय हो? जपा जपा करतोय ना. म्हणून समर्थ म्हटले की या प्रत्येक श्वासाबरोबर पहिली ओवी दिली ना, श्रीराम समर्थ. 21,600 जपा नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही. म्हणजे त्याच्याकडं, म्हणजे श्वासोश्वास खरंच 21,600 वेळा घेतला जातो का याच्यावरती कटाक्षानं लक्ष ठेवणं, यालाच काय म्हणले समर्थ? अजपाजप. म्हणजे समर्थ म्हटले हे साधन बघायला गेलं तर सोपं आहे हो. नामस्मरणच करायचं आहे ना. प्रत्येक श्वासाबरोबर जर नामस्मरण केलं तर किती नामस्मरण होणार आहे? 21,600 वेळा नामस्मरण होणार आहे त्या परमेश्वराचं. संतांनी काय केलं? पूर्ण शरीर परमार्थाला लावलं ना. संत तुकाराम महाराज कधीही काय केलं नाही हो, मोह धरला नाही संसाराचा. माझा संसार कसा होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझ्या पत्नीचं कसं होईल. सगळं श्रीचरणी काय केलं? सगळा संसार त्या विठ्ठलाच्या चरणी वाहून टाकला. तूच करणार आहे बाबा, परमार्थही तूच करणार आहे, प्रपंचही तूच करणार आहे आणि माझा संसारही तूच करणार आहे. संसार, प्रपंच, परमार्थ या त्रिवेणी संगमावरती नित्य स्नान घडायला हवे. म्हणून समर्थांनी आपल्याला श्रवण दिलं, बैठक दिली. लक्षात घ्या, नित्य स्नान घडणं एवढं सोपं नाही समर्थ म्हटले. कारण का हो, प्रपंच वेगळा आहे, संसार वेगळा आहे. संसार म्हणजे मुलं बाळं नातेवाईक हे सगळं काय आला हो, जो का आहे तो संसार. प्रपंच म्हणजे काय तर हा देहप्रपंच. 24 तास काय जपा अजपा करणारा हा प्रपंच आहे, हा देहप्रपंच आहे. तो ठाकटीक करायचा असेल तर समर्थ म्हटले त्याला दिलंच पाहिजे ना हो. देहप्रपंच सांभाळायचा आहे म्हणजे त्या शरीराला योग्य सात्विक आहार देताच आला पाहिजे. शरीरानं जर नाही साथ दिली तर आपण परमार्थाला जाऊ शकू का? समर्थ म्हटले परमार्थ आपण करू शकत नाही. परमार्थ करण्यासाठी आपला हा देहप्रपंच उत्तमच असणं गरजेचं आहे. म्हणून आधी संतांनी लिहून ठेवलं ना, संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे आळस करू नका विवेकी हो. म्हणजे प्रपंच जर ठाकठीक असेल तरच
समर्थ रामदास स्वामींनी तरी काय शिकवलं आपल्याला हो? बलोपासना शिकवली. म्हणजे काय? शरीर अगोदर सदृढ करा, व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा. म्हणून तर बजरंग बलीची सगळीकडं मंदिरं बांधली ना. का हो? कारण प्रपंच जर ठाकटीक असेल, देह उत्तमाचा असेल, तरच आपण काय करायचं ते करू शकतो ना. अहो, युद्ध लढायचंय. त्यावेळेस शत्रू वेगळे होते, ह्यावेळेस शत्रू वेगळे आहेत. म्हणजे काळानुसार बदल होतोय ना. परंतु कुठल्याही शत्रूशी लढायचंय. आंतरीच्या जरी शत्रूशी, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या जरी शत्रूंशी लढायचंय, तरी काय पाहिजे हो? देहप्रपंच उत्तमाचा पाहिजे. देहप्रपंच उत्तमाचा म्हणजे काय? आपल्याला आपलं शरीर उत्तमाचं ठेवता आलं पाहिजे हो. विषय विकारांपासून वेगळं करता आलं पाहिजे, वेगळं ठेवता आलं पाहिजे. काम ओळखता आला पाहिजे, क्रोध ओळखता आला पाहिजे, लोभ ओळखता आला पाहिजे. एक जण म्हणेल ₹1,00,000 देतो, त्याला एवढं काय कर, त्याला हानी पोचव. आहेत लोक समर्थ म्हटले असं. मग हानी पोचवायची का होते ₹1,00,000साठी? नाही. समर्थ म्हटले अरे ते ₹1,00,000 तुला जेलमध्ये घेऊन जाणार आहे, लक्षात ठेव. कुणी काही सांगू द्या, लोभ आला ना तिथं. लोभ काय? तुला ₹1,00,000 देतो, एवढं काय कर, त्याच्या जेवणात नेऊन टाक. आपण बघतो. समर्थ म्हटले अरे हे पैसे उपयोगाचे नाही आहेत. कारण काय हो? केलेलं कर्म कधी चुकत नाही. ते रिवर्स होऊन माघारी आपल्यापर्यंतच येतं. म्हणून थोड्याशा लोभापायी आपण काय करतो? आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. म्हणून समर्थ म्हटले कळले पाहिजेत. देहप्रपंच ठाकटीक म्हणजे काय? समर्थ म्हटले हे कळले पाहिजेत. अष्टविकार कळले पाहिजेत, विषय विकार कळले पाहिजेत. तरच आपल्याला काय होणार आहे हो? परमार्थ करता येणार आहे. मग संसार तर कुणीही करतंय. समर्थ म्हटले अहो, बघायला गेलं तर ती गटारात लोळणारा प्राणी, त्याच्या पाठीमागं किती असतात हो. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोंबडी घ्या. समर्थ म्हटले एक कोंबडी 21 पिल्लं सांभाळते एका टायमिंगला. कधी तिच्या डोक्यावरती टेन्शन नसतं. असतं का की माझ्या पिल्लांचं कसं होईल? एकटीच सांभाळते 21 पिल्लं. कुठलंही टेन्शन नसतं तिच्या चेहऱ्यावरती. मस्तपैकी काय हो, एकटी चालते आणि सगळी पिलं पाठीमागं चालत असतात. मग समर्थ म्हटले संसार हा 84तले प्राणीसुद्धा संसार करतायत, लक्षात घ्या. परंतु आपलं काय निराळच आहे. आपलं काय निराळच आहे. कारण का हो? समर्थ म्हटले काळ बदलतोय आणि काळानुसार माणसाचे सगळं काय जीवन राहणीमान सगळं बदलायला लागलंय. समर्थ म्हटले शेजारच्यांनी खूप मोठं काय प्रगती केली, गाडी झाली, त्यांची बंगला झाला, सगळं हे झालं. म्हणून समर्थ म्हटले आपण ईर्ष्या करण्याचं कारणच नाही. समर्थ म्हटले आपण अंथरून पाहून पाय पसरावे. समर्थ म्हटले देणारा ईश्वर आहे. आपलं कर्म काम समर्थ म्हटले 1 नंबर काम करायचं, 2 नंबर करायचं नाही. 2 नंबर आपल्याला माहिती आहे, एकदा सापडलं गबाड सापडतंच, कधी ना कधी सापडतंच. 2 नंबर केलेला माणूस कधी ना कधी तो सापडतोच. समर्थ म्हटले म्हणून 1 नंबर कमवायचं हो. जे काय असेल ते कसं हो? जे न्यायातून असेल, जिथून कुठलाही भ्रष्टाचार होत नाही, असं 1 नंबर कमवायचं. समर्थ म्हटले आणि ते काय होतं? सात्विक हे कसं हो? शरीराला रुचतं. तसंच द्वैत भाग लक्षात घ्यायचा. समर्थ म्हटले त्याप्रमाणे आपल्याला ते पण रुचणारच आहे ना. समर्थ म्हटले 1 नंबर सगळीकडे पचतं. समर्थ म्हटले व्यवस्थित उत्तमाचं जीवन जगता येतंय. म्हणून समर्थ म्हटले काय जरी नसलं तरी आपल्या अंतरी समाधान तरी असलं पाहिजे हो. की नाही बाबा संतांजवळ काय होतं हो? खूप मोठी संपत्ती होती का हो? सगळे संत घ्या, कुठलेही संत घ्या, संतांजवळ ऐश्वर काय होतं? एकच ऐश्वर, त्यांचं जे नीती कर्तव्य, नीतिमूल्य, त्यांचं जे सात्विकपणा, विषय विकारांवरती विजय, म्हणजे देह संसार प्रपंच परमार्थ तिन्हीही केले उत्तमाचे ना. म्हणून समर्थ म्हटले परमार्थ करायचा असेल तर संसार प्रपंच उत्तमाचा करता आला पाहिजे हो. आधी संसार प्रपंच बघायचा आणि नंतर काय करायचं हो? परमार्थ सोडू नका. समर्थ काय सांगतात? 24 तासातले 1 तास आपल्याला काय करता आला पाहिजे हो? परमार्थासाठी देता आला पाहिजे. कारण का अखंड आपण जर त्याच्याच चिंतनामध्ये असू
21,600 वेळा आपण श्वासोश्वास घेतोय, जपा करतोय. त्या प्रत्येक श्वासाबरोबर लक्ष देऊन जर आपण साधना केली, उपासना केली, नामस्मरण केलं तर काय होणार आहे? समर्थ म्हटले निश्चित फायदाच होणार आहे, तोटा तर होणार नाही. इंद्रिय काय होणार आहेत? सगळी सुखकर होणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात की 21,600 वेळा म्हणजे 21,600 जपा, नेमून गेली ते अजपा. विचार पाहता सोपा सकळ काही. विचार करायला गेलं तर सोपं आहे. परमार्थ सोपा आहे. त्याला काही सेपरेट वेळ काढण्याची गरज नाही. समर्थ म्हटले कामात जरी असलो, कंपनीत कामाला जरी असलो तरी श्वासोश्वास घ्यायचं बंद करतोय का आपण? नाही करू शकत. म्हणून प्रत्येक श्वासाबरोबर आठवण तरी त्या परमेश्वराची झाली. आपल्याला आठवण कसं गप्पा मारत बसतो, ह्याची निंदा कर, ह्याची कुचेष्टा कर. समर्थ म्हटले त्यापेक्षा आपण काय केलं? अखंड जो आपल्याला चालवतोय, जो आणि तो बोलतो आपल्याशी, कसा बोलतो? आपण त्याच्याशी तेवढं एकरूप होता आलं पाहिजे. एकरूप होत झालं की काय करतो? ते परमेश्वरच आपल्याला सांभाळत असतो, आपण नसतो सांभाळत. लक्षात ठेवा. त्याचं होऊन राहिलं तर तो सगळं सांभाळणार आहे. आपण उदाहरणं ऐकलेत. काय केलं? माऊलींना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना साधं खापर दिलं नाही. कशासाठी? माडगं ते भाजायसाठी खापर दिलं नाही. काय केलं? अंतरीचा अग्नी उद्दपित केला. म्हणजे सामर्थ्य केवढं होतं? मग कशाच्या जीवावरती केला? समर्थ म्हटले हे 600 वेळा 21,600 वेळा जपा आहे का नाही, ते अखंड त्या परमेश्वराच्या चरणी वाहिलं ना. अखंड त्या परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर पंचमहाभूतांमधील अग्नी काय केला? उद्दीपित केला शरीरामध्ये आणि मांड भाजलं ना शरीरावरती. सोपं आहे का? ऐकायला वाटतं माणसाला, पण समर्थ म्हटले ते तेवढ्या ह्याच्यात उतरणं सोपं आहे का? नाही सोपं. समर्थ म्हटले मग तेवढं त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं. समर्थ म्हटले म्हणून ते कार्य करू शकले. रेड्यामुखी वेद बोलवले ना. रेडा रेडा तो रेडाच ना. समर्थ म्हटले सर्व प्राण्यांमध्ये ज्याला बुद्धी नसते असा तो रेडा. त्या रेड्याच्या मस्तकावरती ज्ञानांनी काय ठेवला? हात ठेवला की रेडा काय बोलू लागला? वेद बोलू लागला. समर्थ म्हटले आपण पण तसेच आहे ना. समर्थ म्हटले आपल्याला काय येत होतं परमार्थातलं? शून्य. आपल्याला काही कळत नव्हतं. आपल्याला परमार्थ म्हणजे काय? गावाकडं परमार्थ काय? आला मंगळवार, आला शुक्रवार, धर उपवास, काय कर, ह्याला कोंबडं कापा, त्याला कोंबडं कापा, ह्याला बकरं कापा. हा आपला परमार्थ. समर्थ म्हटले आपल्याला शुद्ध परमार्थ शिकवला नाही ना आतापर्यंत. नवविधा भक्ती म्हणजे काय, विषय विकार म्हणजे काय कळत होतं का? अजूनही माणसं अज्ञानात आहेत. देवा पुढं देव कापला ना. आपण काय म्हणतो? बोलतानाच काय म्हणतो? मला बोकड देवाला कापायचंय. म्हणजे बोकड देवाला कापायचंय म्हणजे आपण कोणाला कापतोय? देवा पुढं देव कापतोय. लक्षात घ्या. ते मटण म्हणजे जे काय आपण देवाचं म्हणून करत असतो. समर्थ म्हटले सात्विकतेनं विचार करायला पाहिजे. डोक्यामध्ये विचार करायचा की कधीतरी त्या देवाला तो नैवेद्य दाखवतात का? नैवेद्य कुणाला असतो? बाहेर जे दैत्य म्हणून मांडलेले असतात, दगड दैत्य म्हणून मांडलेले असतात, त्यांना तो नैवेद्य असतो. आणि मग लक्षात घ्या ते दगड तर खातात का नैवेद्य? खातं कोण? विचार करायचा. मग दैत्य कोण आहे? मग कोणासाठी चाललंय हे सगळं? माणूस कसा आहे? हुशार आहे. माणूस देवाला काय देत नाही. लक्षात घ्या. सगळं स्वतःसाठी सगळे काय शोधून काढलेत प्रयोग. समर्थ म्हटले हे सगळं कोणासाठी चाललंय? माणसाचं स्वतःसाठी चाललंय. एकदा काय झालं? देव म्हटला चल ठीक आहे. मला एक शेतकरी होता. शेतकरी खूप चॅप्टर हुशार. देव म्हटला ह्या वेळेस मला देव भेटला त्याला. आणि देव काय म्हटला? काय नाही, मी तुझी शेती भरपूर पिकवतो. ह्या वेळेस मला काय कर, शेतातली जे धान्य पिकवणार आहे त्यातलं मला बुडका दे. काय दे? बुडात जे असतं का नाही ते मला दे. शेतकरी एवढा हुशार काय केला असेल त्यानं केला गहू. लक्षात घ्या. मग वरचा शेंडा शेतकऱ्याला
आणि खालचं बुडकं देवाला. मग देव पण परत म्हटला काय नाही, मला आता वरचे शेंडे पाहिजेत. काय पाहिजेत? वरचे शेंड पाहिजे. मग ह्यानं काय केलं हो, बटाटा केला. बटाटे खाली येतात ना मुळामध्ये, पिकं आलं काढायला की मुळं ह्यानं घेतलं पाला देवाला. अरे देव म्हटला आता काय नाही, मला बुडका बी पाहिजे आणि शेंडा बी पाहिजे. शेतकरी एवढा हुशार, शेतकऱ्यानं काय केलं, शेतामध्ये मका मधलं स्वतःला घेतलं आणि बुडका आणि शेंडा देवाला. म्हणजे माणूस किती हुशार आहे. देवानं जर घेतलं असतं माणसाकडून तर माणसानं देवासाठी काहीच केलं नसतं. लक्षात ठेवा, देवाला काय लागत नाही हो. देवाला माहीत आहे हा माणूस देवानं निर्माण केला आहे ना, त्याची वृत्ती काय आहे, त्याला काय लागतं काय नाही हे देवाला माहीत आहे हो. देवाला फसवणारातले आपण, देवाला फसवणारातले आपण. लक्षात ठेवा. आपण बघितले महाभारतात शकुनी किती हुशार हो, देवाला सुद्धा काय करत होता हो, तुरी देऊन जात होता ना शकुनी मामा. देवाच्या पुढचं डोकं चालवत होता. मग लक्षात घ्या, सोपं नाही आहे हे. माणसं सोपी नाही आहेत समर्थ म्हटले, परंतु अशा विकृती माणसांना परमार्थात आणण्यासाठी कोण आहे हो, सद्गुरू परंपरा आहे. आपण त्यातलेच आहे, सगळेजण त्यातलेच आहेत समर्थ म्हटले. अशांना समर्थांनी काय केलंय हो, अशा सात्विक परमार्थात आणलंय ना. हे महत्भाग्य आहे आपलं की आपल्याला निदान काय कळतंय हो, विषय विकार मोक्ष वगैरे कळतोय. जगामध्ये काय बी चाललं तरी टेन्शन येत नाही हो. काय येत नाही टेन्शन समर्थ म्हटले. अरे जे काय चाललंय ना ते होणारच आहे समर्थ म्हटले. कारण का हो, ज्या महाभारत घडलं म्हणजे विध्वंस झालाच होता ना, सगळे गेले ना समर्थ म्हटले. कारण प्रत्येक वेळेस काय होतं हो, नवीन काहीतरी घडवायचं असतं ना देवाला, नवीन काहीतरी घडवायचं असतं. म्हणूनच कोण येतात जन्माला, कौरव पांडव जन्माला येतात ना. मग युद्ध होतातच समर्थ म्हटले. धर्म ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येईल, म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येईल त्या त्या वेळेस धर्माचं संरक्षण करण्यासाठी परमेश्वरानं काय घेतलं आहे हो, अवतार घेतला आहे ना. ज्या वेळेस श्रीकृष्ण ह्यानं कंसानं काय केलेला हो, विध्वंस मांडलेला ना, लगेचच श्रीकृष्ण स्वारीनं जन्म घेतला. आपण कृतयुगात बघितलं. परत कुठलं आलं युग व कृते जनार्दन, त्रेतायुगात रावणानं काय केला होता हो, सगळीकडं विध्वंस मांडलेला. त्याचा अंत करण्यासाठी श्रीरामांना यावंच लागलं. म्हणजे धर्म ज्या ज्या वेळेस संकटात येतो त्या त्या वेळेस कोणी ना कोणी परमेश्वराच्या रूपात, म्हणजे परमेश्वराच्या रूपात म्हणता येणार नाही, स्वतः परमेश्वरच रूप घेऊन येतो मनुष्याच्या रूपात. लक्षात घ्या, म्हणजे ठरलेलं आहे हो. अधर्म आपण बघतोय, काय अधर्म आहे, कशाला अधर्म म्हणतात. कलियुग असं हे आहे की 3 युगात जे घडलं नाही ते ऐकायला मिळतंय ना समर्थ म्हटले. 3 युगात जे घडलं नाही ते ह्या युगात ऐकायला मिळते. आपण ऐकलेलं आहे काय हो, राक्षस माणसं खायचे. मग कलियुगात पण आहेत ना समर्थ काय म्हटले, कलियुगात पण आहेत ना. म्हणजे माणसाला माणूस कशामुळं हे करतोय हो, फक्त कशासाठी हो, समर्थ म्हटले काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता, याच्यासाठी काय करतोय हो माणूस. दुसऱ्याला कशानं, चिंतेनं ग्रासतोय, संशयानं ग्रासतोय. समर्थ म्हटले चिंता एवढं संकट आणतोय. किती माणसं काय होतात हो, आपोआपच काय होतात हो, चिंतेनंच काय होतात हो, मरून जातात. म्हणजे खाल्लंच ना एक प्रकारे. काय केलं समर्थ म्हटले, माणसानं माणूस खाल्लंच ना, चिंतेनं खाल्लं. म्हणजे एकच दुसऱ्याला काय करत असतो, चिंता देत असतो, सगळं देत असतो. म्हणजे समर्थांना इथं काय म्हणायचंय की जसं म्हणजे प्रत्येक युगामध्ये माणूस काय करायचा हो, प्रत्येक युगामध्ये माणसाचा स्वार्थ संपलेला नाही. म्हणून समर्थ म्हटले कृतयुगात आपण पाहिलं की तिथं पण परीक्षा द्यावी लागली ना. कोणाला परीक्षा द्यावी लागली हो, सत्ययुगात. माहिती पाहिजे आपल्याला, सत्ययुगात कुणाला परीक्षा द्यावी लागली.
हरिश्चंद्र राजाला सुद्धा काय द्यावी लागली हो, परीक्षा द्यावी लागली ना हो, भयंकर अशा परीक्षेतनं जावं लागलं ना. समर्थ म्हटले सोपं नाही हो, चांगलं जीवन जगणं एवढं सोपं नाही. प्रत्येक संकटाला काय करावं लागतं हो, सामोरं जावं लागतं. श्रीरामांना सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला ना. देव असला तरी त्याला काय भोगावं लागलं हो, वनवास भोगावा लागला. श्रीकृष्ण स्वारीला सुद्धा काय करावं लागलं हो, त्यांच्या आईवडिलांना जेलमध्ये राहावं लागलं. बहीण भावंड सगळी काय गेली हो, त्या कंसानं मारून टाकली ना. म्हणजे केवढं संकट हे, केवढं. समर्थ म्हटले प्रत्येक युगामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक चांगल्या माणसावरती काय येतो, मोठी संकट आहेत. पण त्या संकटातूनही ही लोक काय झाली हो, निभावून निघून सगळ्यांपासून काय केलं हो, त्यांनी मुक्त होऊन दाखवलं ना. म्हणजे कणात अडकून बसले नाहीत. म्हणून समर्थ म्हटले कितीही संसार प्रपंच उत्तमाचा करायचा आणि करून त्यातून मुक्त व्हायचंय हो. त्याच्यासाठी काय करायचंय हो, 21,600 वेळा आपल्याला काय करायचंय, अखंड नामस्मरण करायचंय. लक्षात ठेवा, केलं तर सोपं आहे. समर्थ म्हटले अवघड काहीच नाही, म्हणून करता आलं पाहिजे. मुकी नासकी असे जे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. मुकी नासकी असे जे प्राणी म्हणजे मुखात व नाकात प्राणवायू असून त्याची सारखी ये जा काय चाललेली असते ना. कारण तिचा आपण विचार केला पाहिजे की नाकातून आणि मुखातून आपला अखंड प्राणवायू काय होतो, म्हणजे त्याचे श्वास व उच्छ्वास एकसारखे होत असतात. हे सूक्ष्मदृष्टीने पाहता आलं पाहिजे. समर्थ म्हटले क्षणभर जरी श्वास थांबला तरी काय होईल हो, आपला मृत्यू होईल. लक्षात घ्या. म्हणजे हा प्राणवायू जोपर्यंत आपल्या मुखामध्ये नाकामध्ये अखंड चालू आहे. काय बघता तो माणूस मेल्यानंतर कापसाचा बोळा लावतात ना नाकाला. समर्थ म्हटले नाकाला कापसाचा बोळा लावतात. हल्ला नाही तर समजतात की हा माणूस काय झाला आहे हो, गेला आहे. समर्थ म्हटले अरे क्षणाचा भरोसा नाही, मृत्यूचा. सगळेच काय देतात, शाश्वती देतात, पण जिवंत राहण्याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. समर्थ म्हटले कारण का मृत्यू हा काय आहे हो, अटळ आहे. सगळ्यात जास्त माणूस मृत्यूला घाबरतो. संत कधी मृत्यूला घाबरले नाहीत. लक्षात घ्या, चांगली माणसं कधी मृत्यूला घाबरलेली नाहीत. विवेकी माणसं मृत्यूला कधी घाबरलेली नाहीत. कारण का हो, ते स्वतःला काय समजतात हो, हा आमचा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस असं समजतात. लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही जन्माला आलोय, आपल्याला करायचंय काय आणि जायचंय कुठं हे ज्याला माहीत असतं तो ह्या नश्वर विश्वामध्ये रममान होत नाही. लक्षात ठेवा, हे सगळं नष्ट होणारच आहे. समर्थ म्हटले जे जे दृष्टीला दिसतंय ते नष्ट होणारच आहे कल्पांतकाळी. मग समर्थ म्हटले आहे ना, आजचा दिवस आहे, अखंड श्वासोश्वास आपला चालू आहे. त्या प्रत्येक श्वासाबरोबर त्या परमेश्वराचं आपल्याला काय करता आलं पाहिजे व चिंतन करता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. यात आपलं खरं हित आहे. हित कशात आहे, याच्यातच आहे. म्हणजे प्रत्येक कर्म करत असताना, कर्तव्य करत असताना समर्थ म्हटले जाणीव ठेवायची व अंतरी की आपल्याला चालवणारा कोण आहे, आपल्याला ह्या विश्वामध्ये आणणारा कोण आहे, आपल्याला चांगल्या मार्गावरती नेणारा कोण आहे, हे अखंड ह्या गोष्टीची काय पाहिजे, आपल्याला अंतरी जाणीव पाहिजे. अहो कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं म्हटलं तरी त्याचं सामर्थ्य पाहिजे हो. त्याच्या आज्ञेशिवाय काहीही होत नाही. लक्षात ठेवा, याची जाणीव आपल्या अंतरी पाहिजे. माणसाला वाटतं मीच करणार आहे सगळं. काय वाटतं हो, सगळं मीच करतोय, हे विश्व माझ्याच अंडर आहे सगळं. समर्थ म्हटले नाही रे बाबा, तुलाही चालवणारा मीच आहे. लक्षात ठेव. म्हणजे एवढं सामर्थ्य कशामध्ये आहे हो, त्या ईश्वरामध्ये आहे, ज्याची सत्ता या पूर्ण सृष्टीवर आहे ना. एकमेव असा एकटा एक आहे की ज्याची पूर्ण सत्ता, मृत्यूवर पण विजय तोच मिळवू शकतो. मग त्याला आपल्याला शोधायचं आहे. समर्थ म्हटले त्याची जाणीव घ्यायची. कारण कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटातून बाहेर काढणारा कोण आहे हो, तोच आहे. लक्षात ठेवा. त्याला माहिती आहे
की याला कुठपर्यंत काय करायचं आहे, साथ द्यायची, ह्याचा प्रलय काळ कधी आहे ही त्यालाच माहीत आहे हो. आपल्याला काय माहिती आहे का? आज आपण खातोय पितोय सगळं करतोय, उद्या आपण बघितलं आहे का हो? नाही बघितलं समर्थ म्हटले. म्हणून अखंड आपल्याला अजपा या श्वासोश्वास जोपर्यंत आपला श्वासोश्वास चालू आहे तोपर्यंत हे दृष्टीला दिसतंय सगळी भौतिक सुख काय होणार आहे, उपभोगता येणार आहेत समर्थ म्हटले. परंतु ज्या क्षणी हा जपा अजपा बंद होईल त्या क्षणी सगळं संपणार आहे समर्थ म्हटले. आता एक जण गेला आणि ज्ञानेश्वरींना म्हटला की काय हो समर्था, हे विश्व कधी बुडणार आहे, हे विश्व कधी बुडणार आहे. समर्थ म्हटले कशाला एवढी काळजी करतो, काय हे विश्व कधी का बुडेना, तुझं आयुष्य किती असणार आहे, 100, त्या 100 वर्षापर्यंत तर बुडणार नाही, त्यामुळे चिंता करू नको. हे विश्वाची चिंता करणारा बसलाय हो. आपण नको त्या गोष्टीवरती चिंता करायची गरज नाही. आपल्याला जे कार्य दिलंय, कर्म दिलंय ते करत राहायचंय अखंड. संतांनी जे कार्य अहो किती उत्तमाचं लिहून ठेवलंय हो, किती उत्तमाचं लिहून ठेवलंय. आजच्या पिढीला हे माहीत नाहीये काय कार्य केली संतांनी, काय काय कार्य केली माहिती पाहिजे हो. अहो काय म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक संत माहीत पाहिजे, संतांचं कार्य माहीत पाहिजे. ह्या संतांनी काय केलं, त्या संतांनी काय केलं, काय केलं हो. संत एकनाथ महाराजांनी काय केलं हो, अखंड गंगेचं पाणी घेऊन येत होते आणि वाळवंटात गाढव पडलेलं दिसलं आणि पाण्याने काय करत होतं हो, तरफडत होतं. त्यांनी काय केलं हो, गंगेचं पाणी त्याला पाजलं आणि त्याला काय केलं हो, जीवदान दिलं. मग ते काय झालं हो, पुण्य प्राप्त झालं ना तिथं. समर्थ म्हटले त्याला न पाजता ते गेले असते घरी, बघून सुद्धा न पाजता गेले असले तर ते संतांचं कार्य नाही आहे. समर्थ म्हटले अखंड संत सावतामाळी आपण बघितलं, संत सावतामाळ्यांचं काय आहे, सगळ्या पालख्या कुठं जातात, पंढरपूरला जातात. परंतु संत सावतामाळी कधी पंढरपूरला गेले नाहीत, आपल्या कामामध्ये अखंड व्यस्त राहायचे. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी विटाई इथंच आहे म्हणायचे, पंढरपूर माझं इथंच आहे. म्हणून देव स्वतः कुठं येतात हो, आरणला येतात ना. म्हणजे संत सावतामाळ्यांच्या गावाला स्वतः पंढरपुरावरून विठ्ठलांची पालखी जाते, लक्षात ठेवा. आणि आणखीन एक ठिकाणी जाते कुठं हो, संत कुर्मदास कोण होते समर्थ म्हटले, संत कुर्मदास हा नुसता मांसाचा गोळा हो, हात पाय नव्हते, पूर्ण काय म्हणजे मांसाचा गोळा, नुसता चेहरा आणि नुसतं गोल शरीर हो. समर्थ म्हटले चालता येत नव्हतं, हालता येत नव्हतं. परंतु संत कुर्मदासाला आई काय करायची हो, रोज कुठं कीर्तन असेल तिथं त्याला घेऊन जायची. परंतु आई ती आईच ना हो, शेवटी मनुष्य देह आहे, तो पण काय होणार हो, कंटाळणारच ना. जपा चालू आहे तोपर्यंत तर सांभाळणं गरजेचंच आहे ना. जरी मांसाचा गोळा असेल तरी आई ही सांभाळतेच ना हो. समर्थ म्हटले आई घेऊन जायची रोज. परंतु एक दिवस आईला इतका वैताग आला होता, तिचं शरीर थकलं होतं, कंटाळली होती. ती म्हणली अरे कुर्मदासा, तुला रोज नेऊन मला कंटाळा आलाय, कुठवर तुझं हे ओझं मी वागवू. कुर्मदासाला अंतरी लागलं हो ते. कारण कुर्मदास हा काय होता हो, खूप असा म्हणजे देवावरती एवढी निष्ठा होती की अखंड प्रत्येक श्वासच होता ना फक्त चालू, तर समर्थ म्हटले प्रत्येक श्वासाबरोबर त्या पांडुरंगाचं नामस्मरण चालू असायचं. आणि त्याला असं वाटायचं त्या कुर्मदासाला की कधीतरी मला पंढरपूरला जायला मिळावं. म्हणून तो आईला एक दिवस काय केलं हो, त्यानं हट्ट केला की नाही मला काय जायचंय, पंढरपूरला जायचंय. आई म्हटली की अरे कुर्मदासा, मी तुला इथल्या इथं कीर्तनाला घेऊन जाते तरी मला काय होतंय हो, मला खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा, आणि तू मला पंढरपूरला घेऊन जाय तर सोपं आहे का, माझ्यासाठी हे सोपं नाही आहे. आई म्हटली तिकडं जा बाबा, तिकडं कुठं जायचंय, मी आता कंटाळले तुला, मला आता तुला कीर्तनाला सुद्धा घेऊन जाता येत नाही, एवढा मला तुझा काय आलाय हो, त्रागा आलाय मला, एवढा तुझा त्रास होतोय. शेवटी देह आहे, कंटाळला होता. आई जरी असली तरी कष्ट भरपूर पडत होते त्याचे. मग आई कंटाळली होती हो. कुर्मदासाला सुद्धा जाणवलं की आपलं काय व्हायला लागलंय, आता आपण ओझं व्हायला लागलो दुसऱ्यांना.
म्हणून कुर्मदासाने ठरवलं, पालखी जाणार होती हो, पंढरपूरला पालखी चालली होती त्यांच्या गावातून. आणि कुर्मदासाने ठरवलं की आता काय करायचं, आपण पांडुरंगाला भेटायचं. इच्छा आहे ना, शेवटची इच्छा आहे की पांडुरंगाला भेटायचं. अहो कुर्मदास काय करायचा, पालखी निघाली दिवसा काय करायचा हो, कुणाला दिसायचा नाही कुर्मदास. रात्रीचा प्रवास करायचा, गोल गोल. त्याला काय करता येत होतं हो, फक्त गोल गोल असं फिरून त्याला काय करता येत होतं, जाता येत होतं. म्हणून तो मांसाचा गोळा नुसता गोल 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 फिरत फिरत रात्रभर तो प्रवास करायचा. पुढं जाऊन थांबायचा. माणसं म्हणायचे, अरे कुर्मदासा तू तर दिसत पण नाही, कसा येतोय तू इथपर्यंत. नाही म्हटलं, आणतायत पांडुरंग, चाललंय आपलं. असं गरंगळत गरंगळत शरीर नेऊन आरणच्या 2 किलोमीटर तिथं अलीकडं काय केलं होते, कुर्मदासाचं पूर्ण रक्ताळलेलं दगडधोंड. त्यावेळेस काय रस्ते होते का, समर्थ म्हटले, सगळं काय हो दगडधोंड्यातून प्रवास होता. आणि अशा दगडधोंड्यातून सगळं रक्त काय झालं होतं, सगळं रक्त वाहत होतं सगळ्या शरीरातून. परंतु प्रत्येक श्वासाबरोबर त्या पांडुरंगाचं नामस्मरण काय होतं, चालू होतं. अखंड नामस्मरण चालू होतं. आणि त्या पंढरपुरापासून 35-40 किलोमीटर अंतरावरती काय केलं हो, त्यानं जीव सोडला हो कुर्मदासाने. म्हणजे कसा जीव सोडला, ज्या वेळेस त्याला सहनच होईना हो, कुर्मदासाला सहनच होईना की काय आता जाऊ शकत नाही मी, कारण सगळ्या अंगातून रक्त वाहत होतं. मग पांडुरंगाला अंतकरणापासून हाक मारली, पांडुरंग तिथं हजर, लगेचच हजर. आणि त्या कुर्मदासाला काय केलं हो, पांडुरंगाने मांडीवरती घेतलं. काय केलं हो, मांडीवरती घेतलं. आणि कुर्मदासाने बघितलं हो पांडुरंगाला एकदाचं, शेवटचं बघितलं, डोळ्याने बघितलं परमेश्वराला. आणि डोळे काय घेतले हो, झाकून घेतले. म्हणजे लक्षात घ्या, समर्थांना इथं काय सांगायचं, प्रत्येक श्वासाबरोबर त्या पांडुरंगाला अर्थ हाक मारली. त्यावेळेस पांडुरंगाला धावून यावं लागलं हो त्या कुर्मदासासाठी. आणि त्याला काय केलं हो, आज परमेश्वराच्या मांडीवरती जीव सोडायचा सोपं नाही, समर्थ म्हटले. त्यासाठी त्या देहानं तेवढे कष्ट केले होते त्या कुर्मदासाने, अखंड एवढे कष्ट घेतले होते. हातपाय नसताना समर्थ म्हटले, आपल्याला तर हातपाय दिलेत उत्तमाचे, उत्तमाचं सगळं देह दिलाय, त्या परमेश्वराचे काय मानता आले पाहिजे, तो उपकार मानता आले पाहिजे. अखंड आपल्याला प्रत्येक श्वासाबरोबर त्याचं नामस्मरण करता आलं पाहिजे. मग लक्षात घ्या, अजूनपर्यंत पांडुरंग स्वतः जातात ना, पांडुरंगाची पालखी जाते ना, म्हणजे स्वतः पांडुरंग भेटीला आले पाहिजे. म्हणजे परमेश्वर स्वतः आपल्या भेटीला आलं पाहिजे. एवढ्या तळमळीनं आपण त्याचं काय केलं पाहिजे हो, नामस्मरण केलं पाहिजे. आणि येतोच हो, तो येतोच, फक्त आपण त्याचं म्हणून राहता आलं पाहिजे. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तारमंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. मुळी पाहता एक स्वर, समर्थ म्हटले की काय हो, की मुळात पाहिले तर स्वर एकच आहे, पण त्याचे तार म्हणजे मंद्र व घोर. म्हणजे आपण बघितलं, स्वर म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी आहे ना, म्हणजे समर्थ म्हटले भेद आहे ना. मग आपल्याला हे कळलं पाहिजे हो. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. म्हणजे हे कसं आपल्या तोंडात मुखातून निघतोय स्वर, याला काय हो, आतमधून यावं लागतंय ना, सूक्ष्म विचार केला तर. तसं ते अजपाचं आहे, समर्थ म्हटले. सरी गम पद निस, सरी मातृका सायास, प्रथम स्वरे मातृकास म्हणून पाहावे. म्हणजे समर्थ काय म्हणले, सारे गम पद नि स हे सप्तस्वर खर्जामध्ये म्हणजे आयासपूर्वक म्हणून पाहावे. या सर्व मातृका म्हणून पहा. सप्तस्वरापैकी कोणताही स्वर प्रथम धरून तेथून पुढचे म्हणून पहा, समर्थ म्हटले. कारण कुठलंही घ्या हो, सारगम पदनिस, रिगम पदनिस, म्हणजे समर्थ म्हटले कुठलाही स्वर समोर घेऊन म्हणून पहा, बघा कसं होतंय. परे वाचेहून अर्थे आणि पश्यंती खालते, स्वराचे जन्मस्थान ते तेथून उठे. बघा सांगितलं ना, स्वराचं जन्मस्थान कुठं आहे हो, परेमध्ये. म्हणजे
कळून येईल नाभिस्थानी असलेल्या परावाणीच्या अलीकडं म्हणजे काय हो, वरती व हृदयस्थानी असलेल्या पश्चंतीवाणीच्या खाली अर्थात नाभी व हृदय यांच्यामध्ये स्वराचे जन्मस्थान आहे. आणि तिथूनच काय उठतो, स्वर उठतो ना, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. बघा स्वर कुठं तयार होतोय, परेमध्ये. आणि परेमध्येच तो आहे हो. कोण आहे हो? तो आहे ईश्वर आहे. मग त्या परेमधूनच आपल्याला सूक्ष्म विचार करता आला पाहिजे. परेमध्ये स्वर निर्माण होतोय, नंतर पश्चंतीत, नंतर मध्यमा आणि नंतर वैखरी. कळलं पाहिजे. समर्थ म्हटले चार वाणी, चार म्हणजे चार वाणी कोणत्या ते कळलं पाहिजे हो. त्यांचं कार्य कसं आहे. म्हणजे आपलं सारगम पदेनिसा आपण म्हणतोय, हा स्वर आपण म्हणतो ना, हा खूप सुंदर गातो, ह्याचा आवाज खूप सुंदर आहे. अरे पण गाणारा धनी वेगळाच असे, लक्षात ठेवा. हा स्वर निर्माण करणारा वेगळा आहे ना. ज्यानं दिलंय ती वाणी त्याचे उपकार मानता आले पाहिजेत हो. म्हणून स्वर हा कुठं निर्माण होतो, परेमध्ये निर्माण होतो, नंतर पश्चंतीमध्ये येतो, नंतर मध्यमा आणि नंतर वैखरीमधून काय येतो, आवाज येतो ना आपल्याला त्या स्वराचा. म्हणून एकांती उगेच बैसावे, ते हे समजून पाहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. एकांती उगेच बैसावे. समर्थ म्हटले एकांती बसून विचार करता आला पाहिजे हो. आज आपल्याला एवढं सुंदर बोलता येतंय, आपला आवाज एवढा सुंदर आहे, आपण एवढं सुंदर विवरण करतोय, निरूपण करतोय. अरे कधीतरी एकांती बसून विचार करा की हे होतंय कोणापासून, हे घडतंय कोणापासून, ही वैखरी एवढी वजते कशामुळं, कोण आहे सांगणारा धनी अंतरी बसलाय. म्हणून ही वैखरी काय होते व बोलते. त्यानं ठरवलं की नाही आता उद्यापासून हिला बोलवायचंच नाही, तर काय चालणार आहे हो आपलं. हा एकांती बसून विचार करता आला पाहिजे हो. म्हणजे समर्थ म्हटले वायूसारखा काय अनुभव घेऊन पाहायचा आहे हो. सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन पाहायचा आहे. वायूसारखा आत घ्यावा व सोडावा. विचार करता आला पाहिजे समर्थ म्हटले. कारण समर्थांनी काय दिले व अजपा निरूपण नाम, म्हणजे जपा आणि अजपा. अजपा म्हणजे काय हो, ज्यात खंडच नाही असं करता आलं पाहिजे हो आपल्याला परमार्थ. ज्याच्यामध्ये काय नाही हो, खंडच नाही, असा परमार्थ करता आला पाहिजे. अखंड त्या परमेश्वराने आपल्यासाठी धावून येता आलं पाहिजे हो. एवढं कर्म, एवढं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे हो. समर्थ म्हटले अखंड घडणार आहे हो. समर्थ म्हटले का हो, कारण संतांनी जे कार्य केलं, संतांनी जे म्हणजे संतांना ज्यांनी घडवलं, सद्गुरूच हो. सद्गुरूच पाहिजेत. समर्थ म्हटले जिथं तिथं सद्गुरूच पाहिजे. कारण का हो, संत नामदेव महाराज यांना काय आलता हो, गर्व आलता ना. म्हणून एकदा काय झालं तर संत मंडळी सगळे बसले होते, त्यावेळेस संत मुक्ताबाई होत्या ना तिथं. त्यावेळेस गोरोबा काकाला काय म्हटल्या हो, मुक्ताबाई लहान होत्या पण खूप ज्ञानी. काय म्हटल्या गोरोबा काका, सगळ्यांची मडकी चेक करून बघा कुठलं मडकं कच्चं आहे. मग गोरोबा काकांनी काय केलं हो, त्यांची ती छणी घेतली आणि प्रत्येकाच्या डोक्यावरती मारून पाहायला लागले. राग आला कोणाला हो, सगळ्यांच्या डोक्यावरती पाहिलं. आणि शेवटी वेळ आली, संत नामदेव महाराज होते तिथं. संत नामदेव महाराजांच्या डोक्यात ते मारायला गेले. त्यावेळेस संत नामदेव काय म्हणाले हो, तुम्ही कोणाला मडकं कच्चं म्हणताय. माझ्याबरोबर रोज देव जेवण करतोय, माझ्याशी बोलतोय, माझ्यापाशी राहतोय, आणि माझं मडकं कच्चं म्हणताय तुम्ही. म्हणजे माझं मडकं काय तपसायची गरज आहे तुम्हाला, असं कोण म्हणत होतं. संत नामदेव महाराज म्हणाले. त्यावेळेस संत मुक्ताबाई आणि संत गोरा कुंभार काय म्हटले हो, की नाही हे मडकं कच्चं आहे. एवढा राग आला संत नामदेव महाराजांना. रागातच कुठं गेले व पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला म्हणले की बघा पांडुरंग, ही मुक्ता आणि ह्या संत गोरा कुंभार मला कच्चं मडकं म्हणतायत. त्यावेळेस देव काय म्हटले हो, नामा बरोबर आहे, मी तुला रोज तुझ्याशी बोलतोय, तुझ्याशी जेवण करतोय, पण मी कोण आहे हे तुला अजून कळलेलं नाहीये. आणि ते कळवून घेण्यासाठी तू काय कर, त्या डोंगरावरती जा, इथं समोर डोंगर आहे त्याच्यावरती जा, तिथं तुला कोण भेटतील, सद्गुरू भेटतील.
आणि खरी ओळख, माझी खरी ओळख ते तुला घडवून देतील. म्हणजे देवाला ओळखण्यासाठी कोण पाहिजे हो? सद्गुरू पाहिजे. खरा देव ओळखण्यासाठी सद्गुरू पाहिजेत. म्हणजे देवानंच कुठं लावलं हो? सद्गुरूंकडं लावलं. म्हणून गेले ना संत नामदेव महाराज, त्या डोंगरावरती गेले आणि तिथं बघितलं की काय हो, महादेवाचं मंदिर होतं, तिथं पिंड होती आणि एक वयस्कर माणूस त्या पिंडीवरती पाय करून 2 पाय ठेवले होते त्या पिंडीवरती. संत नामदेव महाराजांनी पाहिलं, त्यांना खूप राग आला हो. त्यांनी काय केलं, ते पाय उचलून बाजूला ठेवले. जिथं पाय ठेवल त्या आजोबांचे जिथं पाय ठेवल ते काय व्हायचं हो, तिथं पिंड हे व्हायची, तयार व्हायची. असं गोल 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 फिरून झालं तरी काय हो, सगळीकडं पिंड तयार झाल्या. मग संत नामदेव महाराजांनी काय केले हो, त्यांचे चरण पकडले आणि म्हटले, मला माफ करा, तुम्ही खरं कोण आहे ते मला सांगा. त्यावेळेस ते कोण होते हो? विसोबा खेचर होते. आणि ते काय म्हटले की मला, अहो देव हा सगळीकडे आहे, विश्वामध्ये सगळीकडेच आहे देव, आणि तुला काय करायचं आहे, सद्गुरूंना भेटवण्यासाठी विठ्ठलांनी मला इथं काय केलं आहे, पाठवलं आहे, आणि मीच तुझा कोण आहे हो? सद्गुरू आहे. मग त्यावेळेस विसोबा खेचरांना त्याने संत नामदेवांनी काय करून घेतलं हो, सद्गुरू करून घेतलं. आणि खऱ्या देवाची ओळख झाली म्हणूनच सगळ्या विश्वात फिरले ना ते. परत पंजाबला वगैरे गेले ना हो संत नामदेव महाराजांनी. पंढरपुरापासून लांब गेले आणि काय केला हो, प्रचार केला ना देवाचा. खरा देव त्यांना त्यावेळेस कळला. कधी कळला? सद्गुरू भेटल्यानंतर. लक्षात ठेवा, नुसतं देवानं आपल्या हातून जेवण केलं, आपल्याबरोबर देव राहिला म्हणून आपल्याला कळत नाही. देव कळवून घ्यायचा असेल तर सद्गुरू परंपरा पाहिजे. लक्षात ठेवा, देवाची ओळख फक्त आपल्याला सद्गुरू करून देऊ शकतात. एकांती उगेच बैसावे, ते हे समजून पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी, एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. एकांती मौन धरून बैसे. आता एकांतामध्ये बसलो आपण, मौन धरून बसायचं, काही बडबड करायची नाही, बोलायचं नाही. एकांती मौन धरून बसलं तर सावधपणाने, सूक्ष्मपणाने पाहिलं तर काय हो, सोहम सोहम असे शब्द होत असल्याचा काय होतो, भास होतो. काय होतो? भास होतो. मग एवढं एकांतात आपल्याला बसता आलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे ऐकू येतं हे लक्षात येतंय. म्हणजे समर्थ वाटतं, प्रयोग करून बघा हो. एकांती मौन धरून बसायचं, जिथं कोण नाही हो. घरातल्या एखाद्या रूममध्ये जरी बसलं आणि एवढं शांत बसायचं, समर्थ म्हटले, प्रत्येकाने हा प्रयोग करून पाहायचा की आपल्याला काय होता तो सोहम सोहम असे शब्द काय हो ऐकू येतात कानाला. घ्या, समर्थ म्हटले करून बघा. उच्चारे विन जे शब्द, ते जाणावे सहज शब्द, प्रत्यय येती परंतु नाद काहीच नाही. उच्चारे विन जे, हे उच्चारले जात आहेत का हो शब्द? म्हणजे उच्चारा वाचून हे शब्द सोहम सोहम काय होतात, शब्द होतात, म्हणून यांना सहज शब्द म्हणतात. हे अनुभवाला येतात ना, पण ह्यांचा नाद काय होत नाही हो, कुठंच होत नाही. ते शब्द सांडून बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. ते शब्द सांडून बैसला म्हणजे समर्थ काय म्हणतात, तेही शब्द सोहम सोहम टाकून जो गप्प बसतो तो खरा काय होय हो, मौनी होय. म्हणजे ह्यासाठीच योगाभ्यासाची खटपट करतात. म्हणजे योगाभ्यासाची जी एवढी खटपट करायची असते ते ह्यासाठीच होय हो. काही जणांना काय हो, सोहम सोहम शब्द सुद्धा काय होत नाही हो, म्हणजे ते शब्द सुद्धा ते ऐकत नाहीत आणि फक्त कशामध्ये रममान होतात हो, अंतर्यामी. म्हणजे एकांती मौन धरून बैसला, ते कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, काही लोक काय हो मौन धरून बसतात हो. योगाभ्यासानं काय होतात हो, पूर्ण मौन, म्हणजे तेही शब्द टाकून जो गप्प बसतो तो खरा मौनी होय हो. एकांती मौन धरून बसला, ते कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. म्हणजे एकांतात ह्याप्रमाणे मौन धरून बसले असता कोणता शब्द होतो, सोहम शब्द
आत होत असल्याचा काय होतो आपल्याला भास होतो. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. काय हो, श्वास आत घेताना स्व आणि बाहेर सोडताना काय हो, अहम. म्हणजे श्वास आत घेताना सम आणि बाहेर सोडताना हम असा, सोहम सोहम असा हा जप अखंड. म्हणजे आपल्या मुखामधून 21,600 वेळा सोहम सोहम ह्या शब्दाचा काय चाललेला असतो, अखंड जप चाललेला असतो. समर्थ म्हटले हे जर अनुभव घ्यायचा असेल तर एकांतात बसायचं आणि बघायचं सोहम सोहम हा शब्द ऐकू येतोय का नाही बघायचं. म्हणजे याचा आणखी विचार केला तर ह्या विषयाचा पुष्कळच विस्तार होण्यासारखा आहे हो. म्हणजे समर्थ म्हटले अखंड आपल्या देहामध्ये आपण जरी नामस्मरण करत नसू तरी आपला अखंड सोहम सोहम हा मंत्र काय चाललाय हो, जपायचा चाललाय ना. म्हणजे आपलं शरीर अखंड सोहम सोहम हा काय करतोय हो, जप करतोय ना. म्हणजे देहधारक तितुका प्राणी, स्वेदज उद्बीजाधिक खाणी, श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जीती. देहधारक म्हणजे जेवढे देह धरून आलेत, जारज अंड स्वेदज उद्बीज जेवढे जेवढे प्राणी डोळ्याला आपल्याला दिसत आहेत, ह्या 4 खाणीमध्ये जेवढे म्हणून देहधारण करणारे प्राणी आहेत हे ते सगळे श्वासोश्वास नसेल तर कसं जगणार आहे तो, नाही जगू शकत. म्हणजे त्या सर्व प्राण्यांचा हा जप काय चाललेला आहे व सहज चाललेला आहे ना. ह्या श्वासाशिवाय ते जगायचेच नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, जगणाऱ्या प्रत्येक प्राण्याच्या अंतरी हा मंत्र चाललेला आहे. लक्षात ठेवा, माणूस असू द्या नाही तर प्राणी असू द्या, प्रत्येकामध्ये हे अखंड काय आहे हो, चालूच आहे. ऐसे हे अजपा सकळांशी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नये. काय सांगितलं समर्थांनी, असा हा अजपा जप सगळ्या प्राण्याचा अखंड चाललायच ना, पण जाणता असेल त्याला कळतो असे हे सहज साधन टाकून सायासाने होणाऱ्या साधनात काय होऊ नये, गुंतू नये. म्हणजे हा सहज जप सोडून सायासाचा जप करत बसायचं नाही समर्थ म्हटले. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, सहज हा जप त्याच्याबरोबरच परमेश्वराचं नामस्मरण करता आलं पाहिजे. सायास लय करत बसायचं नाही समर्थ म्हटले. अट्टहास नको तो अट्टहास करत बसायचा नाही. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. सहज देव असतची असे म्हणजे समर्थ काय सांगतात, सहज निश्चळ देव अखंड आहे तसा आहेच ना, देव आहे तसा आहेच हो. सायासानं घडवलेला देव म्हणजे आपण एखादी मूर्ती घडवली बघा, आपण श्री गणेशांची मूर्ती आणतो, हात त्या मूर्तीला कसे धक्का लागला काय झालं तर हात तुटतो, काहीतरी होतं, आपण काय करतो, घाबरून जातो. समर्थ म्हटले काय घाबरायचंय त्यात, अरे तू सायासानं केलेली मूर्ती आहे ना, सायासानं मनुष्यानं तयार केलेली मूर्ती आहे, ती फुटणार, ती तुटणार, ती नाश पावणार. असा नाशवंत देवावर म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आपण काय करतो, स्वतः तयार करतो बघा, दगडाचं देव तयार करतो ना, दगडाचं तयार करतो, कशाचे तयार करतो. म्हणजे समर्थ म्हटले काय पण कपड्याचं, कोणी तर चिंदा म्हणजे चिंध्या आणून बांधतात ह्याला कशाला, झाडाला, आणि लगेच झाला देव त्यांचा. मग समर्थ म्हटले अशा नाशिवंत देवावरती कसं विश्वास ठेवायचा. समर्थ म्हटले काय पण कोणी काय पण करतो, कशाचा बी देव तयार करतं आणि त्या देवाला काय करत बसतो, भजत बसतो. मग समर्थ म्हटले अरे खरा निश्चळ देव, देवाच्या मूर्ती दिल्यात कशासाठी समर्थ म्हटले हो, आपल्याला जाणीव राहावी की आपल्याला चालवणारा कोण आहे, हा परमेश्वर आहे. याच्यासाठी ह्या सगळ्या मूर्ती फोटो सगळे आहेत आणि हे सगळे सायासाने निर्माण केलेले आहेत. समर्थ म्हटले आपल्याला अंतरी जाणीव पाहिजे, कारण का हो, खरा देव पावणारा अंतरीच आहे. त्याला सोडून जर आपण नाशिवंताची पूजा करत असू तर उपयोगाचं नाही, एवढंच समर्थांना सांगायचंय. सहज देव असतची असे, सायासे देव फुटे नासे, नाशिवंत देवास विश्वासे ऐसा कवणू. जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्मइच्छेने जन सकळ वर्तती.
काय सांगितलंय हो? अखंड जगदंतर जो अंतरात्मा त्याचे दर्शन घेतले असता सहज ध्यान अखंड होतच असते. कारण आत्म्याच्याच इच्छेप्रमाणे सर्व लोक प्राणी मात्र काय करत असतात व वागत असतात. आत्म्याची जी इच्छा आहे म्हणून आपण सगळे काय करतोय? जगतोय ना. आत्म्याची इच्छा नसेल तर आपण क्षणभरही काय होणार नाही व जगणार नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. त्या आत्म्याची इच्छा आहे म्हणून आपण सगळे काय करतोय हो? जीवन जगतोय. आत्मयांचे समाधान घडे तैसेची आसन सांडले फिटले समर्पण तयासीच होय. काय सांगितलंय हो? जेणेकरून आत्म्यांचे समाधान होईल असेच अशन म्हणजे खाणे पिणे व भोग लोक त्याला काय देत असतात. म्हणजे बुद्धिपुरस्सर अर्पण केलेला केवळ नव्हे तर चुकल्या माखलेल्यांना सुद्धा त्या आत्मारामाला समर्पण होत असते ना. म्हणजे लक्षात घ्या, आत्माराम काय फक्त चांगल्याच विवेकी माणसाला सांभाळतो असं नाही समर्थ म्हटले. चुकलेले माकलेले सगळे अहो या विश्वामध्ये अनेक हर तऱ्हेची माणसं आहेत ना. समर्थ म्हटले आपण बघतोय वाचतोय बातम्यामध्ये काय काय कशा कसं कलियुग कसं चाललंय, काय चाललंय हे तर सगळं. मग समर्थ म्हटले इथं सर्वांना चालवणारा तो आत्माच आहे हो. प्रत्येकाला चालवणारा कोण आहे? आत्माच आहे. त्याच्याशिवाय काय होत नाही हो? पानही हलत नाही. लक्षात ठेवा. अंतरीचा अंतरात्मा अहो देह कितीही सुंदर असला, बघा एखादा खूप सुंदर हिरोईन आहे, खूप सुंदर म्हणजे खूप, आणि तिनं देह ठेवला तरी समर्थ म्हटले कुणी तिला काय करत नाही व जपून ठेवत नाही. लक्षात घ्या. कारण माणसाचं नाव रूप कुठपर्यंत असतं? जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी आहे तोपर्यंतच. म्हणजे ह्या सर्व गोष्टीची समर्थ काय म्हणतात हो? जाणीव ठेवता आली पाहिजे, जाणीव करता आली पाहिजे हो आपल्याला. कारण का समर्थांनी आपल्याला काय सांगितलंय की जाणीव असेल तरच विवेकरूपी जाणीव अंतरी असेल तरच आपल्याला कळणार आहे हो. नाही तर काय कळणार नाही. आपण ही इतरांसारखे काय करू? सगळा भ्रष्टाचार करणार, कुठं काय करणार. मग समर्थ म्हटले असं होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला काय करायचं आहे हो? जाणीव ठेवायची अंतरी. काय जाणीव ठेवायची? की हे सगळं जपा अजपा जे चाललंय ते फक्त कोणामुळं हो? अंतरीच्या अंतरात्म्यामुळं. आपल्याला माहिती आहे 3 त्रिगुणांना पण काय आलता हो? खूप भ्रम झालेला ना समर्थ म्हटले. परंतु त्यांचाही भ्रम तोडणारा कोण आहे हो? तोच आहे. तो परब्रह्माने जाणीव करून दिली त्या तिघांना. ब्रह्मा विष्णू महेश यांना तिघांनाही अहंकार आला होता ना. आपण ऐकलाय तो भाग. समर्थ म्हटले अखंड अहंकार आलेला की हे विश्व चालवणारे आम्हीच आहे, आमच्याशिवाय हितं पानही हलणार नाही. तिघांनीही काम सोडून बसले. पण चालवणारा चौथा आहे हे त्यांना कधी कळलं हो? ज्या वेळेस त्यांच्या सृष्टीत त्यांनी जन्माला घातला नाही असा प्राणी त्यांच्या समोरून चालत आला. त्याच्यावर एक माणूस बसलेला होता आणि त्यात काय होती हो? लाखभर अंडी ठेवलेली होती. आणि तो माणसाला त्यांनी विचारलं बाबा असला प्राणी तर आमच्या सृष्टीत आम्ही कधी निर्माण केला नाही. ब्रह्मदेव म्हटले असला प्राणी तर आपण कधी निर्माण केला नाही. विष्णू म्हटले मी तर कधी असल्या प्राण्याचं पालन केलं नाही. महेश म्हटले मी पण असल्या प्राण्याचा कधी संहार केला नाही. ह्या प्राणी निर्माण केला तरी कोणी? कोण ह्याला सांभाळते? आपण तर तिघांनी काम सोडलंय सांभाळायचं. म्हणजे हे सृष्टी सगळी संपणार आपल्याशिवाय. परंतु तो माणूस घेऊन आला. त्याला म्हटले काय चालवलंय रे ह्या पेटीमध्ये? त्यावेळेस त्या माणसाने खाली उडी मारली, पेटी खाली घेतली आणि त्यांना सांगितलं की काय चालवल्या? त्यात अंडी चालवलेत. ते म्हणले बघू बरं त्या अंड्यात काय आहे. मग त्या माणसानं एक अंडं फोडून दाखवलं. त्या एका अंड्यातून काय बाहेर निघाले व ब्रह्मा विष्णू महेश. तो म्हटला अशी लाखोभर अंडे आहेत, असे लाखोभर ब्रह्मा विष्णू महेश आहेत. म्हणजे त्यावेळेस त्या तिघांना काय झाला हो? पश्चाताप झाला. म्हणजे आपल्या तिघांनाही चालवणारा चौथा आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी काय केलं? आपापल्या कामाला सुरुवात केली. मग तशी जाणीव माणसाला व्हायला पाहिजे ना की बाबा आपला जो हा 21,600 वेळा जपा अजपा होतोय तो कोणामुळं होतोय? लक्षात घ्या. कोणामुळं होतोय? तो
तो अंतरीचा अंतरी कार्य करतोय म्हणून लक्षात ठेवायचं. नेहमी कर्म करताना उत्तमाचं करायचं, जेणेकरून आत्मा जाताना त्या देहाला नमस्कार करून गेला पाहिजे हो. कारण आत्म्याला सुद्धा वाटलं पाहिजे की असा देह मला परत मिळावा. संतांच्या देहाची अपेक्षा केली ना आत्म्यानं, पुन्हा पुन्हा हे देह मिळावेत अशी काय केली, अपेक्षा केली. तशी अपेक्षा आपल्या देहाकडून केली पाहिजे हो, अंतरीच्या अंतरात्म्यानं, की असा देह मला पुन्हा मिळो. मग आपल्या काय केलं पाहिजे, शरीराला काय केलं पाहिजे, नमस्कार करून आत्म्यानं गेलं पाहिजे. नाहीतर आत्मा पण काय करतो, निवेदन परब्रह्माला काय निवेदन ठेवतो, असला हे नासका कुसका देह ज्याला आत्म्याची किंमत नाही असल्या परत असल्या देहात मला पाठवू नको. म्हणजे बघा आत्म्याचं सुद्धा निवेदन असतं. ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला पाहिजे हो. म्हणून वर्तलं कसं पाहिजे हे आपलं आपण ठरवायचंय. आत्मयांचे समाधान घडे तैसेची आसन, सांडले फिटले समर्पण तयासीच होय. काय सांगितलंय हो, जेणेकरून आत्म्याचे समाधान होईल असेच खाणे पिणे व भोग लोक त्याला काय करत असतात, देत असतात. म्हणजे चुकले माखलेल्याला सुद्धा आत्मारामालाच काय होतं हो, समर्पण होत असतं ना. म्हणजे आपण जे काय खातोय ते कुणाला समर्पण होत असतं हो, अंतरीच्या अंतरात्म्याला. मग काय खायचं, वशाट म्हणजे काय समर्थ म्हटले, ते वशाट नाही. वशाट म्हणजे काय, जे अष्ट म्हणजे जे काम क्रोध लोभ मद मत्सर विषयांचं जे खाणं आहे ते आपण खायचं नाही. विषयांना फक्त कशापुरतं वापरायचं हो, आपल्या कामापुरतं वापरायचं आहे. ते पण चांगल्या कामासाठी वापरायचं, वाईट कामासाठी वापरायचं नाही. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला काय करता आलं पाहिजे, असं समर्पण करता आलं पाहिजे. अग्न पुरुष पोटी वस्ती, तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. अग्न पुरुष पोटी वस्ती म्हणजे पोटात जठराग्नी आहे ना, म्हणजे पोटात जठराग्नी आहे, त्याला सर्वजण काय देतात हो, आहुती देत असतात ना. अशा रीतीने लोक आत्म्याच्या आज्ञेत वागत असतात. म्हणजे आपल्या पोटामध्ये जो यज्ञपुरुष आहे त्यालाच आपण आहुती देत असतो ना, जेवण. मग त्याच्याच आज्ञेत आपण सर्व काय करत असतो, वागत असतो ना. कळत नाही आपल्याला, पण आहुती, जेवणाची आहुती कुठं असते, पोटामध्येच जाते ना. म्हणजे आपण आत्म्याला कोणी पण देत आहे त्याची सगळ्यांची आहुती तो काय करत असतो, स्वीकारत असतो ना. मग काय पण घातलं पोटात तरी ते पचवतोय ना, त्याला समर्पण होतंय ते. मग काय घालायचं ते आपण ठरवायचंय. समर्थ म्हटले सहज देव जपधाने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. सहज देव जपधाने ध्याने म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, ह्या प्रकारे देव सहज असून जप ध्यान स्तुती स्तवन ही सहजगत्याच आपल्याला हातून होत असतात. सहज जे जे काही अर्पण आपण करीत असतो ते देवाला भगवंताला काय होत असते हो, मान्य होत असते. म्हणजे आपण जे जे काय करतोय ते सहज, आपण म्हणतो ना देवाला नैवेद्य कसा पोचायचा आपला, अरे देवाला रोजच नैवेद्य चाललाय. समर्थ म्हटले तू जे खातोय ना तेच देवाची आहुती आहे, लक्षात घे. म्हणजे आपण जे जे काय खातोय ते देवाला काय होतंय हो, मनानंच अर्पण होतंय ना. म्हणजे सर्व सहज होते. म्हणजे ह्या प्रकारे देव सहज असून काय केलं पाहिजे हो, म्हणजे या अग्नपुरुष पोटी वस्ती, तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयांचे. सहज देव जपधाने, सहज चालणे स्तुती स्तवणे, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. म्हणजे आपल्याकडून जे काय रोज देवाची पूजा घडते, जप घडतोय, तो आपोआपच देवाला काय होतोय हो, मिळतोय ना. समर्थांना काय सांगायचं इथं, की ह्या देव सहज असून जप ध्यान स्तुती स्तवन ही सहज गत्याच आपल्या हातून काय होत असतात ना. सहज जे जे काही आपण करीत असतो ते देवाला भगवंताला काय होत असते हो, मान्य होत असते ना. म्हणजे आपण जे जे काही सहज करत असतो ते आपोआप देवाला काय होत असते हो, मान्य होत असते. सहज समजाया कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही.
सहज समजाया करणे. समर्थ काय म्हटले, पण हे सर्व सहज होते हे कळण्यासाठी लोक काय करतात, हठयोगादी अनेक साधने करतात, तरी पण एकाएकी समज पडत नाही. म्हणजे समर्थ म्हटले हे कळण्यासाठी हठयोग करतात. समर्थ म्हटले हठयोग करायचं गरज नाही, हे सहज योग आहे. की आपल्याला काय होतं, सहज देवाची पूजा घडते, आपल्या हातून जप ध्यान घडतंय, सहज केलेलं सगळं देवाला प्राप्त होतंय. म्हणजे देवाला काय सांगायचं इथं, सहज जे जे काय हे होतंय ते काय होतंय म्हणजे आपल्या हातून जी काय साधनं उपासना करतोय ना आपण, श्रवण करतोय, उपासना करतोय, जे जे काय चांगलं कर्म करतोय ते सगळं अर्पण होतंय देवाला डायरेक्ट. कारण देवच आतमध्ये बसलाय. म्हणजे समर्थांनी तर काय सांगायचंय, आपण जी जी काय कर्म करतोय, जे काय खातोय पितोय सगळं देवाला अर्पण करतोय. लक्षात ठेवा. म्हणून काय खायचं काय प्यायचं ह्याचं सुद्धा सारासार विवेक आहे. त्या अंतरीच्या अंतरात्म्याला त्रास होईल असं कुठलं कर्म करायचं नाही, समर्थ म्हटले. कारण का अंतरी जर दुखलं तरी त्याला काय होतं, दुःख होतंय ना. अंतरीच्या अंतरात्म्याला दुःख होऊन द्यायचं नाही. म्हणजे हा सहज योग आहे. समर्थ म्हटले हे कळलं पाहिजे, सहज कळलं पाहिजे. पण माणसं काय करतात, त्याच्यासाठी खूप खूप काय करतात, तपश्चर्या करतात त्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. समर्थ म्हटले अरे देव आधीच आहे प्रसन्न, आधीच तो बसलाय तुझ्या अंतरी, त्याला सगळं समर्पण होत आहे. तू जे जे काय करतोय ना देवाचं ते सगळं त्याच्या जवळपर्यंत पोचतंय, सहजगत्या पोचतंय. त्याच्यासाठी हठयोग करायची काय गरज नाही, नाना योग करायची काय गरज नाही, सहज प्राप्त होतंय. आणि हे कुणी दाखवून दिलं आपल्याला, समर्थांनी आपल्याला दाखवून दिलं की काय परमार्थ हा सोपा आहे, सहज आहे. ऐकताय काय ऐकताय हे पण फार महत्वाचं आहे. परमार्थ म्हणून लावून दिलं ना आपल्याला. नियम का लावून दिला उपासना 2 टायमिंग करा. का करा, कारण त्या अंतरीच्या देवाला तो नैवेद्यच होतोय ना. अंतरीच्या देवाला तो आपोआप नैवेद्य मिळतोय. मग लक्षात घ्या, त्याच्यासाठी वेगळा काय हठयोग करायची गरज आहे का. एका पायावरच उभा राहा, असंच करा, उन्हात पावसात, एवढं कठीण नाही दिलं या कलियुगामध्ये तर एवढं कठीण अजिबात दिलेलं नाही. सहज जे काय स्वच्छ मनानं आपण एखादं काय गोष्ट केली तर लगेच प्राप्ती होते. कारण का समर्थ म्हटले अंतरीच बसलाय ना, तो बघतोय सगळं, त्याला सगळं कळतंय. कोणी काही सांगायची गरज नाही, त्याला सगळं दिसतंय. कोण आपल्या भल्यावर आहे, कोण आपल्या बुऱ्यावर आहे, सगळं त्याला कळतंय. कारण त्यांच्याही अंतरी तोच आहे. त्याला नाही कळणार तर कोणाला कळणार. माझ्या अंतरी पाप शिजतंय, एखाद्याविषयी द्वेष भावना शिजती, एखाद्याविषयी माझ्या मनामध्ये पाप आलंय, हे कुणाला आधी कळतं, त्यालाच कळतंय ना. कारण तोच बसलाय आतमध्ये, सगळं ऐकायला, सगळं हे करायला बघायला तोच आतमध्ये बसलाय आणि तोच साक्षीदार आहे सगळ्या गोष्टीला. समर्थ म्हटले माणूस म्हणेल की माझ्या बायकोला बी मी सांगितलं नाही, माझ्या नवऱ्याला बी मी सांगितलं नाही, पोरांना सुद्धा मी कळून दिलं नाही मी काय केलंय ते. समर्थ म्हटले अरे त्यांना जरी नाही कळलं तरी मला माहीत आहे ना, त्यांना जरी नाही कळलं तरी बघणारा अंतरी मीच बसलोय. मी कुणाला एखाद्याला काय जर चुकीचं कर्म केलं, काय जरी केलेलं असेल तर समर्थ म्हटले अरे बघणारा अंतरी मी बसलोयच मला काय गरज नाही कशाची. म्हणजे अंतरी अखंड तो काय करतोय आपलं कर्म पाहतोय, बघतोय, आपलं सगळं काय आहुती सगळी स्वीकारतोय. भूक लागते म्हणजे त्याच्यामुळंच लागते, भूक नाही लागली तर काय होईल कशासाठी आपण जगू. समर्थ म्हटले होतंय ना तसं. म्हणून समर्थ म्हटले अखंड सहज देव जपधाने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे, सहज समजाया कारणे नाना हठयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठावके नाही. द्रव्य चुकते दरिद्र येते. बघा द्रव्य कुठं पुरले आहे हे बरोबर ठिकाण न कळल्यामुळं मनुष्य विनाकारण दारिद्र्य दिवस कठीण बसतो. म्हणजे ठेवलेले
द्रव्य चुकते दरिद्र येते. म्हणजे बघा, एखादं द्रव्य साठवून ठेवलंय परंतु ते सापडतच नाही, मग विनाकारण काय भोगावी लागते हो? गरिबी भोगावी लागते ना. म्हणजे समर्थ म्हटले दिवस कंटत बसायचं नाही. समर्थ म्हटले कारण द्रव्य कुठं पुरले आहे हे बरोबर ठिकाण न कळल्यामुळे मनुष्य विनाकारण काय हो, दारिद्र्य दिवस कंटत बसतो ना. म्हणजे ठेवलेले ठेवणे न सापडल्यामुळे प्राणी दरिद्र भोगतो. हा बसतो तिथेच खाली काय असते हो, संपत्ती पुरलेली असते. व वर हा काय करत असतो, वागत असतो. हा वर बसून उपवास करतो. काय करेल बिचारा? म्हणजे निदान आपल्या जवळच आहे हे बिचाराला ठाऊक नाही. म्हणजे त्याला ठाऊक नसते ना हो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, आपलंच उदाहरण आहे. समर्थ म्हटले अंतरीच ठेवलंय ना. म्हणजे द्रव्य चुकते दरिद्र येते. अरे द्रव्य संपत्ती कुठली ते कळलं पाहिजे. अखंड तुझ्या जवळच आहे सगळं, आणि विश्वभर फिरतोय आणि ते देवाला शोधतोय ना. म्हणजे संपत्ती जवळच आहे, त्या संपत्तीवरच तो बसलाय आणि सगळीकडे संपत्ती शोधतोय. मग समर्थ म्हटले दारिद्र्यात दिवस घालवावे लागणार ना. दारिद्र्यात दिवस घालवावे असं वाटत नसेल तर ती संपत्ती द्रव्य शोधता आलं पाहिजे हो. कुठलं द्रव्य, कुठली संपत्ती, द्वैत अद्वैत भाग समजले पाहिजेत. समर्थ म्हटले अहो हंडा सापडला. समर्थ म्हटले काय सांगितलं हो, हंडा सापडला ना. त्या घेवड्याचं काय केलं समर्थांनी, वेल छेदला आणि ते मग आता ते घेवड्याचा वेल समर्थांनी छेदला म्हणून हा काय केला हो, हंडा ते वेल खोदायला गेला तर त्याला काय मिळाला हो, द्रव्याचा हंडा. मग समर्थ म्हटले अरे अंतरी अज्ञान आहे. अज्ञानाचा वेल आपल्या ज्ञानावरती काय झालाय व पसरलेला आहे. तो अज्ञानाचा वेल काढल्याशिवाय ज्ञानाचा हंडा सापडणार नाही. समर्थ म्हटले म्हणजे खरं धन आपल्या जवळच आहे, परंतु आपण अखंड दारिद्र्य भोगत असतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, अरे ते दारिद्र्य वेगळं, धनसंपत्तीचं दारिद्र्य वेगळं. इथं परमार्थातलं समर्थांनी सांगितलंय की अरे परमेश्वर आपल्या जवळच आहे, तरीही आपल्याला शेवटपर्यंत त्याची ओळख घेता येत नाही. प्रत्येक मनुष्य प्राण्याजवळ तो परमेश्वर आहे आणि शेवटपर्यंत माणसाला ते धन सापडत नाही. म्हणजे तो परमेश्वर कळत नाही. म्हणून अखंड ऐश्वर्य असून सुद्धा काय होतो, दारिद्र्यात भोगत असतो. म्हणून समर्थ म्हटले किती श्रीमंत झाला आणि चुकीचं कर्म केलं तर काय होतं, अखंड भोग भोगावेच लागतात ना. म्हणून समर्थ म्हटले द्रव्य जवळच असून सगळीकडे शोधाशोध करतोय, त्यामुळं अखंड काय भोगावं लागतंय हो, दारिद्र्य भोगावं लागतंय. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. बघा समर्थ म्हटले द्रव्य सगळीकडे द्रव्य भरून पावलेलं आहे. म्हणजे तळघरात द्रव्य, भोवताली भिंतीतून, खांबातून, तसेच वरती तुळव्यामधून, ह्याप्रमाणे साऱ्या वाड्यात सर्वत्र द्रव्य पुरलेले आहे. व हा काय असतो, मध्येच उभा असतो. ह्याला माहीतच नाही ना या सगळ्या भिंतींमध्ये काय आहे, द्रव्य आहे. बघा पूर्वीचे माणसं काय करायची हो, लपवून ठेवायची. कशामध्ये, तळघरामध्ये, भिंतींमध्ये, वर माळवदामध्ये. आणि माणूस त्याला सापडतच नाही हो. वंशज काय करतो, नुसता मध्ये फिरत असतो, त्याला त्या भिंतीमध्ये सापडत नाही, तळघरामध्ये सापडत नाही, वरती सापडत नाही. म्हणजे समर्थ म्हटले की सगळं द्रव्य तुझ्याजवळच आहे आणि तू फक्त काय करतोय व तिथं काहीच नसल्यागत फिरतोय. म्हणजे ते द्रव्य तुला शोधता आलं पाहिजे. कुठलं द्रव्य हो, ज्ञानरूपी द्रव्य आपल्याला अखंड शोधता आलं पाहिजे. कारण ज्ञानाशिवाय आपल्याला तो अंतरीच्या अंतरात्म्याची ओळख होणार नाही. कारण तो जवळच आहे, अखंड हंडा जवळच आहे आपल्या अंतरी, परंतु आयुष्यभर आपण त्याला ओळखू शकत नाही आणि त्यामुळे दारिद्र्य भोगतो. म्हणून बघा, जो परमार्थी तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. म्हणजे नुसतं ऐश्वर्य असून उपयोगाचं नाही. समर्थ म्हटले ऐश्वर्याबरोबर विवेक असणं गरजेचं आहे. म्हणून बघा, जो पारमार्थिक माणूस आहे त्याच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान सगळंच असतं. कारण का हो,
त्यानं द्रव्य सापडलेलं असतं ना, कुठलं द्रव्य सापडले ते आपलं आपण ओळखून घ्यायचं समर्थ म्हटले. त्यामुळं सगळं सगळं अख्खं सोन्याच्या द्रव्याच्या महालामध्ये राहिलोय आपण. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं आहे, बाबा सगळीकडं द्रव्य आहे परंतु आपल्याला दिसत नाही. त्यामुळं आपण अखंड काय करतोय दारिद्र्यामध्ये जीवन जगतोय. सहज समजाया कारणे नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. द्रव्य चुकते दरिद्रे येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अधिक सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की सगळे चारे बाजून लक्ष्मी, म्हणजे अशा लक्ष्मी निवासात बसून, म्हणजे चारी बाजून लक्ष्मीच आहे ना. वर तुळवीत सोनं आहे, हे आहे भिंतीमध्ये सोनं आहे, वरती माळवादावरती सोनं आहे, खाली जमिनीत सोनं आहे. एवढं सगळं असून हा मध्ये बसून काय करतोय, राहतोय जगतोय, परंतु त्याला ते सोनं सापडत नाही. म्हणजे करंटाच म्हणायचं ना. समर्थ म्हटले की लक्ष्मी चारी बाजूला असून हा करंटा मध्येच काय करतोय नांदत, म्हणजे अधिकच दारिद्र्य भोगतोय ना. त्यामुळे त्याच्या दारिद्र्यात अधिकच काय पडत असते भर पडते. परमानंद परमात्म्याने हे केवढे नवल केले आहे की तो परमात्मा अंतर्बाह्य व्याप्त असूनही प्राण्यांना कळत नाही. बघा म्हणजे इथं काय सांगायचं समर्थांना, बघा एकाच ओवीमध्ये सगळं समर्थांनी दिलंय आपल्याला. ते बाहेरची लक्ष्मी मनाय बघायची आपल्याला, सोनं नाणं पैसे जे असेल तर ज्याच्या त्याच्या कर्मानुसार समर्थ म्हटले. कारण आहे ह्या संपत्तीचा उपभोग सुद्धा काहींना घेता येत नाही चोरून चोरटून लवाडून आणलेली संपत्ती पोरं बाळांना सुद्धा यूज करता येत नाही समर्थ म्हटले. कारण का त्याला माहीत आहे ना, ज्यानं दिली ना त्याला माहीत आहे ह्यानं कशी आणली ती. म्हणून समर्थ म्हटले योग्य मार्गाने कमवलेलं धन ते काय असतं दीर्घकाळ टिकतं. शाश्वत असं धन कुठलंच नाही समर्थ म्हटले. कारण का एवढी हडप्पा संस्कृती उत्तमाची होती तरी ती पण संपलंच ना समर्थ म्हटले. म्हणजे सगळं संपणारच आहे रावणाची लंका सोन्याची होती. रावणाची लंका काय होती, सोन्याची होती. समर्थ म्हटले नशीब वानर सेना गेली तिथं, माणूस सेना गेली असती तर म्हणजे लक्षात घ्या, रावणाच्या लंकेमध्ये जर लढायला का नेलं असेल वानर सेना, कधी विचार केलाय का वानर सेना नेली असेल कारण तिथं काय होतं सगळं सोन्याची लंका होती ना ती. समर्थ म्हटले हे लढाया सोडून ते सोनच घेत बसले असते. लंकेमध्ये काय केलं असतं, माणसाची सेना जर नेली असते तिथं तर सोनं सोडून काय घेतलं, काय ते युद्ध सोडून काय करत बसले असते सोनच गोळा करत बसले असते, युद्ध राहिलं असतं बाजूलाच. म्हणून समर्थ म्हटले रावणाची लंका सोन्याची होती म्हणून वानर सेना न्यावा लागली ना. देवाला का कोणाला न्यावं लागलं वानर सेनेला न्यावं लागलं. म्हणजे बघा मनुष्य किती किती सावध राहावं लागतंय देवाला सुद्धा माणसापासून. म्हणजे किती मनुष्य लोभी आहे. म्हणून इथं समर्थांनी काय सांगितलंय की लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, म्हणजे आपण जगतोय रोजचं जीवन आणि तो अंतरीच लक्ष्मीचा पती बसलाय ना तो नारायण अंतरीच बसलाय तरी देखील त्याची ओळख नाही. लक्ष्मीला घेऊन बसलाय तो अंतरी आणि तरी आपल्याला त्याची ओळख नाही. म्हणून आयुष्य असंच जातंय दरिद्र्यात. खरी श्रीमंती कधी समर्थ म्हटले, खरी संपत्ती कुठली ज्या वेळेस आपल्याला तो परमेश्वर भेटतो ती खरी संपत्ती आहे. सगळ्या संतांनी हे सगळं नश्वर मानलं, माती समान मानलं सोनं नाणं द्रव्य सगळं काय मानलं माती समान. म्हणजे जो खरा आहे त्याची ओळख त्यांनी अंतरी घेतली ना. म्हणून समर्थ म्हटले की जवळच असून दारिद्र्यात भोगतोय ना, जवळ आहे पण शेवटपर्यंत त्याची काय होत नाही ओळख होत नाही. म्हणून अखंड काय होते दरिद्र भोगतो ना माणूस. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्याचे दारिद्र्य अवघे अधिक सांदे, नवल केले परमानंदे परमपुरुषे. म्हणजे परमेश्वरानं सुद्धा नवल केलं की बाबा जवळ लक्ष्मी असून हा दारिद्र्य भोगतोय. एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची नाही. एक पाहती एक खाती, बघा
कुणी खातात तर कुणी त्यांच्याकडे तोंडाकडे नुसतंच पाहत असतात ना. हा परिणाम विवेकामुळे होत असतो. पण हे अंतर पडण्याचे बीज विवेकात आहे. म्हणजे विवेक आणि जाणीव अधिक तिथे भाग्य अधिक. जाणीव कमी म्हणून दारिद्र्य जास्त. म्हणजे प्रपंच असो व परमार्थ असो दोहीकडे हाच न्याय. म्हणजे प्रवृत्तीत किंवा निवृत्तीत माणसात अंतर दिसते ते केवळ काय हो, जाणीव कमी अधिक असल्यामुळे ना. म्हणजे माणसामध्ये हा भेद कशामुळे दिसतो तर जाणीव कमी अधिक असल्यामुळे. लक्षात घ्या, एक पाहती एक खाती ऐसी विवेकाची गती. प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची नाही. अंतरी वसता नारायणे लक्ष्मी सकाळी उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. बघा समर्थांनी सुद्धा सांगितलंय काय, अंतरी असता अंतकरणामध्ये नारायण म्हणजे जाणीव रूप अंतरात्मा असताना म्हणजे प्रकट असल्यावर लक्ष्मीला काय काय कमी आहे हो. म्हणून लक्ष्मी ज्याची दासी म्हणजे लक्ष्मी कुणाची आहे, नारायणाची. तो त्याला जर आपण काय केलं बळकट हृदयात धरून ठेवलं तर लक्ष्मी तिथून कुठं जाणार नाही. म्हणजे ज्याची लक्ष्मी आहे त्यालाच आपल्याला काय करता आलं पाहिजे व बळकट धरता आलं पाहिजे. लक्ष्मी त्याच्याशिवाय कुठं जात नाही. म्हणून समर्थांनी शेवटची ओवी दिली, अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावं. म्हणजे ज्याची लक्ष्मी आहे त्याला जर आपण बळकट धरलं तर लक्ष्मी त्याच्यापासून कुठंच जाणार नाही. मग ज्याचं त्यानं ठरवायचं दारिद्र्यात जीवन जगायचं का उत्तमाचं जीवन जगायचं. म्हणून समर्थांनी ओवी जाणीवपूर्वक दिली की अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. म्हणजे विचार करा, लक्ष्मी पाहिजे ना तर कुणाला बळकट धरायचंय हो, नारायणाला बळकट धरायचंय. म्हणून समर्थांनी ती ओवी दिली. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.